नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा. कथेचं नाव आधार वृद्धाश्रमाचा. मित्रांनो, मुलाला लहानाचं मोठं करायचं, त्याला चांगलं शिक्षण द्यायचं, त्याला नोकरी लावायची आणि मुलं नोकरीला लागतात आणि त्यांच्या व्यापात गुंततात आणि आई बापाला सांभाळत नाहीत. शेवटी आई वडिलांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. ही आजच्या नोकरदार समाजाची अवस्था झाली. याच आशयाची कथा आहे मित्रांनो. कथेचं नाव आधार वृद्धाश्रमाचा. अंकुशला 2 मुले आणि 1 मुलगी होती. थोरल्या मुलाचं नाव विजय तर धाकल्या मुलाचं नाव राजू असं होतं. मुलीचं नाव सुप्रिया. अंकुश आणि त्याची बायको गिरजा दोघेही खूप कष्टाळू होती. शेतात ते खूप राबायचे. त्यांनी माळाचा मळा कष्ट करून केला होता. अंकुशचा भाऊ लहू आणि अंकुश या दोघांचं पटत नव्हतं. दोघे सख्खे भाऊ असले तरी ते दोघेही एकमेकांचे पक्की वैरे असल्यासारखे वागत होते. आपला संसार, आपली बायको आणि आपलं मुलं यांच्या व्यतिरिक्त अंकुशचं इतरत्र लक्षच नव्हतं. अंकुशची मुलं आता हळूहळू मोठी होऊ लागली होती. अंकुशचा थोरला मुलगा हा शाळेत खूपच हुशार होता. आपल्या गावात हायस्कूलची शाळा नसल्यामुळं अंकुशने विजयला बाहेरगावच्या शाळेत घातलं होतं. त्यामुळे विजय त्या गावातच 5वी पासून हॉस्टेलवर राहत होता. त्याला लागणारे पैसे अंकुश आणि गिरजा देत असत. जवळजवळ 10वी पर्यंत विजय त्याच गावात शाळेत होता. 10वी पूर्ण झाला. जवळजवळ 85% मार्क मिळवून विजय 10वी पास झाला होता. पुढील शिक्षणासाठी विजयने आता पुण्याला जायचं ठरवलं होतं. तेथे एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर एका कंपनीमध्ये विजयला नोकरीही मिळाली. आता विजय हा स्वतःच्या पायावर उभा राहिला होता. तो आता नोकरीला लागला होता. इकडे दाखला राजू शाळेत एवढा हुशार नव्हताच. तो 10वीला नापास झाला आणि आता तो आपल्या बापाबरोबर शेतात राबू लागला होता. विजयला चांगला पगार होता. तो आपल्या परिवारासाठी प्रथम पैसे पाठवत होता. पण 2 वर्षाचा काळ निघून गेला. आता बहीण सुप्रियाचंही लग्न झालं होतं. तिच्या घरचंही चांगलं होतं. आता विजयचं लग्न करायचं होतं. आता विजयला चांगला पगारही होता. त्याच्या आता आकांक्षाही उंचावल्या होत्या आणि त्याला तो ज्या कंपनीत काम करतो त्याच पद्धतीची काम करणारी मुलगी हवी होती. खूप मुली पाहिल्या आणि लांबच्या नात्यातील एका मुलगी ज्याप्रमाणे नोकरीला पाहिजे होती त्या पद्धतीची ती मिळाली होती. तिच्या बरोबर त्याचं लग्न जमवण्यात आलं. त्या मुलीचं नाव रोहिणी असं होतं. ती मोठ्या घरची होती. एकुलती एक लाडात वाढलेली मुलगी रोहिणी होती. अंकुशरावलाही बरं वाटलं की नोकरी असलेली सून मिळाली. रोहिणी आणि विजयचं लग्न झालं आणि विजयचा स्वभाव वातावरण बदलतो तसा बदलला. विजयनं आता घराकडे पैसे देणंही बंद केलं. उलट तो म्हणायचा, माझ्या हिश्श्याची जमीन तुम्ही पिकवता, त्यातून मिळणार उत्पन्नही काहीतरी मला देत जा. आता या गोष्टीचं अंकुश आणि गिरजा यांना वाईट वाटू लागलं होतं. पण काहीच विलाज नव्हता. विजय रोहिणीच्या शब्दाबाहेर जाऊच शकत नव्हता. विजयची धाकली मेहुणी सुरेखा पुण्यात लॉच्या कोर्साला होती. ती राहायला विजयच्याच घरी होती. शिवाय तिच्या शिक्षणाचा खर्च विजय आणि रोहिणी हेच पाहत होते. विजय हा पहिल्यापासूनच शिक्षणासाठी बाहेर होता. त्यामुळे आपले आई वडील पैसे कसे कमवत होते, काय काबाड कष्ट करत होते याची जाणीव विजयला कधीच झाली नव्हती. इकडे धाकला राजू आता मोठा झाला होता. त्याचं लग्न करायचं होतं. शेजारच्याच गावातील एका मुलीबरोबर राजूचंही लग्न जमलं. मे महिन्यातील 20 तारखेला लग्न होतं. पण लग्नासाठी विजय आणि त्याची बायको रोहिणी आलेच नाहीत. एवढा विजय कुटुंबापासून दूर गेला होता. लग्नाला जावं तर त्यासाठी पैसे द्यावे लागतील असं रोहिणीने विजयला समजावून सांगितलं होतं आणि त्यामुळेच विजय
आपल्या सख्या भावाच्या लग्नालाही आला नाही. पुढे 4 वर्षाचा काळ निघून गेला. विजय आणि रोहिणी यांना पुत्ररत्न प्राप्त झालं होतं. दोघांनाही खूप आनंद झाला. विजय आता पूर्ण शहरी झाला होता. आपले आई वडील गावाकडे आहेत याचं भानही त्याला नव्हतं. आता तो त्यांना विसरलाच होता. विजय आणि रोहिणी यांना मूल झालं ही गोष्टही त्यानं आपल्या आई वडिलांना सांगितली नाही. राजूचं लग्न झालं. आता राजू आपल्या आई वडिलांशी भांडू लागला. मला शाळा शिकवली नाही आणि त्याला शाळा शिकवली, त्याला नोकरीला लावलं, त्याचं तुम्ही चांगलं केलं आणि मला तुम्ही शेतात राबवता. तो असं म्हणू लागला. तुम्ही त्याच्याकडेच जाऊन राहावा, मला त्रास देऊ नका असं तो म्हणत होता. पण शहरात जाऊन राहणं अंकुश आणि गिरजा यांना शक्यच नव्हतं. शिवाय विजय बोलायलाही तयार नव्हता. ना विलाजास्तव डाकला राजू जवळ दोघे राहत होते. जरी थोरला विजय पैसे देत नाही तरीही डाकला राजू मात्र शेतकरी असून तो आपल्या आई वडिलांना सांभाळत होता. बरेच दिवसाचा काळ निघून गेला. अंकुश आणि गिरजा यांच्या वयाची गाडी आता उताराला लागली होती. एके दिवशी अंकुशच्या अचानक छातीत जोरात दुखू लागलं. गिरजा घाबरली. राजूने वडिलांना पटकन दवाखान्यात आणलं. राजूने आपल्या भावाला विजयला फोन केला. पण विजय म्हणाला, अरे आज मी अमेरिकेला जाणार आहे, महत्वाची मीटिंग आहे, कंपनीचं खूप महत्वाचं काम आहे, मी काही येऊ शकत नाही, तू त्यांना दवाखान्यात घेऊन जा. अंकुशला दवाखान्यात नेण्यात आलं. पण अटॅकचा झटका एवढा जोरात होता की त्यात अंकुश वाचूच शकला नाही. अंकुशचं निधन झालं. राजूने लगेच आपल्या भावाला विजयला फोन लावला. पण विजय म्हणाला, सॉरी, मला आता येणं शक्यच नाही, मी येऊ शकत नाही, तूच शेवटचं त्यांचं सर्व बघ, तुला येणारा जो खर्च शेवटचा आहे त्याची निम्मी रक्कम द्यायला मी कधीही तयार आहे, पण मला यायला जमत नाही. दाखल्या राजूनेच दवाखान्याचे सर्व बिल भरले. वडिलांवर अंतिम संस्कार केले. आई गिरजाला खूप वाईट वाटलं. ज्या मुलासाठी रात्रंदिवस कष्ट घेतला आणि त्याला शाळा शिकवली, नोकरी लावली आणि तोच मुलगा बाप मेल्यावर देखील येत नसेल तर अशी मुलं नसलेलीच बरी असं गिरजाला वाटत होतं. जास्त शाळा शिकली की मुलं बिघडतात, आपल्या आई वडिलांनाच विसरतात असं गिरजा म्हणत होती. वडिलांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 20 दिवसांनंतर विजय गावाकडे आला. तोही फक्त एकटाच आईला भेटायला. आई गिरजाला खूपच राग आला होता. का आलास तू? अरे तू जन्मला तेव्हाच मेला असता तर बरं झालं असतं असं आई खूप त्याला बोलली होती. पण विजय फक्त गप्प बसून होता. दुपारी विजयने आपल्या लहान भावाला विचारलं, अरे बाबांच्या अंतिम संस्कारासाठी किती खर्च आला? अरे विजय, तुला लाज वाटाय पाहिजे, राजू म्हणाला. बापाच्या अंतिम दर्शनासाठी तू येऊ शकला नाही, एवढं तुझं काम महत्वाचं होतं. काय विचारतोय तू आता? अंतिम संस्कारासाठी किती खर्च झाला? अरे ते माझे वडील होते आणि मी वडिलांसाठी तुझ्या पैशाचा विचार करत बसलोय का? तुझ्या पैशाचा मी विचार करू? विजय म्हणाला, अरे पण मला महत्वाची मीटिंग होती. राजू वैतागला होता. तो म्हणाला, बर ठीक आहे, मग ती कंपनी आणि ती मीटिंग तेच पाहत बस. आणि राजू तेथून निघून गेला. त्या दिवशी विजय तेथेच राहिला. संध्याकाळी विजय म्हणाला, अरे राजू, आता आपल्या जमिनीचं काय करायचं? बाबांच्या इस्टेटीची वाटणी करावी लागेल. माझ्या हिश्श्याची जमीन मी विकणार आहे. तुला घ्यायची असेल तर घे, नाहीतर मग मला दुसरं गिराईक पाहावं लागेल. खरं तर विजय आईला किंवा भावाला भेटाय आलाच नव्हता. त्याने दुसऱ्याच दिवशी कचेरीत जाऊन वारसासाठी अर्ज केला. पुढे महिनाभरानंतर त्याने आपल्या हिश्श्याला येणारी जमीन गावातील पांडा सावकारला विकली आणि तो पुण्याला निघून गेला.
वडील वारलेत, आता आई सांभाळण्यासाठी तिची व्यवस्था, या गोष्टीचा त्याने विचार केलाच नाही. विजय आपली बायको, मुलं आणि नोकरी यातच गुंग होता. विजयची 2 मुलं आता नर्सरीत शिकत होती. आता पोरांना चांगली शाळा शिकवायची आणि त्यांचं करिअर चांगलं घडवायचं, हाच विचार विजय आणि रोहिणी करत होते. विजय आणि रोहिणी दोघेही नोकरदार. रोज ते दिवसभर नोकरीवर जायचे. पोरांना सांभाळण्यासाठी पाळणा घरात ठेवलं जायचं. संध्याकाळी मुले घरी यायची. मम्मी, पप्पा, तुम्ही आमच्या बरोबर राहत जा, त्या बाई आम्हाला खूप मारतात, ते असे सांगायचे. रोहिणी समजावून सांगायची मुलांना, अरे तुमच्या करिअरसाठीच हे सगळं आम्ही करतो आहोत. लहानपणापासून रोहिणी आणि विजयने आपल्या मुलांना करिअर आणि करिअरच्याच गोष्टी सांगितल्या होत्या आणि असेच 4थी पर्यंत शिक्षण झालं. थोरला अविनाश 5वीला जाणार होता, तर दिनेश 3रीला. आता थोरल्या अविनाशसाठी मोठी फी भरून एका नामांकित शाळेत ऍडमिशन घेतलं होतं. शाळा आणि हॉस्टेल ही दोन्ही सुविधा त्या ठिकाणी होत्या. तिकडे तो आता राहणार होता. जून महिना चालू झाला होता. सकाळी लवकर सगळे उठले होते. सगळं उरकलं. दप्तर नवीन कपडे, ड्रेस वगैरे सगळं घेतलं. आपली 4 चाकी गाडी घेऊन अविनाशला घेऊन विजय आणि रोहिणी शाळेवर गेले. गेटवर जाऊन नाव नोंदणी केली. अगोदरच पैसे भरलेले होते. शाळेत गेले. अविनाशला वर्ग दाखवला, राहायची रूम दाखवली. आता आई बाबा माघारी जाणार. अविनाशने आईला जाम मिठी मारली. तो रडू लागला, आई मला नको असली शाळा, मला तू हवे आहेस. मला कोणीही नको, कुठलीही मोठी शाळा नको. आई बाबा मला तुम्ही हवा आहे, तुम्ही मला जवळ हवा आहे. असा अविनाश रडत होता. पण त्याला करिअर, नोकरी ही सर्व बिंबवलं गेलं होतं. त्याला गेटच्या आत सोडलं गेलं. अविनाश रडत होता. तसंच ते बाहेर पडले. आम्ही पुन्हा तुला पुढच्या महिन्यात भेटा येतो असं सांगून ते बाहेर आले, घरी आले. अशा प्रकारे अविनाश हॉस्टेल आणि शाळा त्या वातावरणात तो हळूहळू विलीन झाला. 2 वर्षानंतर छोटा दिनेशचीही तीच अवस्था. 10वी पर्यंत अविनाश तिथे राहिला. चांगली 90% मार्क मिळवून तो पास झाला होता. विजय आणि रोहिणी यांना खूप आनंद झाला आणि आता पुढील शिक्षणासाठी त्याला मुंबईला पाठवण्यात आलं. 12वी नंतर तो इंजिनिअरिंगला गेला. पुढे इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण झाला आणि तो एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनियर झाला. दाखला दिनेशचीही तेच पद्धतीनं 12वी झाली. नंतर तो डॉक्टरच्या कोर्साला गेला आणि तोही डॉक्टर झाला. दोन्ही पोरांचं करिअर अगदी व्यवस्थित झालं होतं. दोन्ही मुलं आपल्या आपल्या क्षेत्रात तरबेज होऊन निघाली आणि वडिलांनी मुलांना काहीच कमी पडू दिलं नाही. दोन्ही मुलांची आता लग्नही झाली होती. विजय आणि रोहिणी आता रिटायर झाले होते. आयुष्याची गाडी आता उताराला लागली होती. दोघांनी पेन्शन येत होती. पैसा आणि बँक बॅलन्स यांचं काहीच कमी नव्हतं. पण शरीर आता हळूहळू दुबळं बनत चाललं होतं. मुलं आपापल्या नोकरीत गुंतली होती. ती मात्र आता आई वडिलांकडे येत नव्हती. विजय आणि रोहिणी दोघंही शारीरिक दृष्ट्या कमजोर होत चालली होती. त्यांच्या हालचाली आता हळूहळू मंदावू लागल्या होत्या. एके दिवशी वडिलांनी मुलांना फोन केला, अविनाश, दिनेश, आता आम्हाला तिकडे तरी न्या किंवा तुम्ही तरी आता कोणतरी इकडे या. आता आम्हाला तुमची फार गरज आहे. रविवारची सुट्टी काढून दिनेश आणि अविनाश दोघे भाऊ आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी आले. संध्याकाळी आई वडिलांना त्यांनी समजावून सांगितलं, हे बघा आई बाबा, आमच्या दोघांच्याही माग खूप मोठा व्याप आहे. आम्हाला इथे येणे तर शक्यच नाही. शिवाय तुम्हाला तिकडे नेलं तर तुमच्यावर लक्ष द्यायलाही तेथे कोणी नाही. आता तुम्ही आधार आश्रमात जावा. आम्ही फी भरायला तयार आहे आणि ती व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे.
आई म्हणाली, अरे पण तुमच्यासाठी आम्ही कधीच काही कमी पडू दिलं नाही. आता खरी तुमची गरज आम्हाला आहे. तेव्हा अविनाश म्हणाला, हो आई, पैसे तुम्ही कधीच कमी पडू दिले नाहीत, ही गोष्ट खरी आहे. पण आईचं जे प्रेम असतं ते प्रेम आई तुझ्याकडून आम्हाला मिळालं नाही, ही गोष्ट ही तेवढीच खरी आहे. करिअरच्या नादात तुझ्याकडून कधीच मिळालं नाही प्रेम आई. दिनेश म्हणाला, बाबा बाबा तुमचा वेळ आम्हाला कधीच मिळाला नाही. आमच्या कोणत्याही शाळेच्या कार्यक्रमात तुम्ही कधी हजर राहिले नाही बाबा. तुमच्या कामाच्या व्यापात तुम्ही आम्हाला कधीच वेळ दिला नाही. शेवटी कामच महत्वाचं असतं असंच तुम्ही म्हणत होता. आता आमच्या अंगावर फार मोठी जबाबदारी आहे बाबा. अविनाश आणि दिनेश यांनी आई वडिलांना वृद्धाश्रमात दाखल केलं आणि आपल्या कामावरती निघून गेले. आयुष्याची संध्याकाळ आता विजय आणि रोहिणी यांना वृद्धाश्रमात घालवावी लागणार होती. शाळा कमी शिकली तर चालतील मुलं, पण आई वडिलांचे चांगले संस्कार त्यांच्यावर होणं महत्वाचं आहे. हीच आता काळाची गरज आहे मित्रांनो. धन्यवाद.